पाहतोय सेकंड राऊंड मधली ही तिसरी लढत आपण पाहतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी पंचांनी क्षमा व्यक्त केली आहे. बॅटकट है आमचे लेग पंच अतिशय संगम सरांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे आणि त्याने सांगितलं दर्शवलं मैंने पंचांना की बॅटची एज लागली आहे आणि एकच जमेल ते सुरुवात संत सुरुवात झाली आहे. वरोषा संघाचे स्ट्राईक एंडला फलंदाज उभे होते. सुबत न स्ट्राईक एंडला फलंदाज उभे होते. अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज शरद. पॉवर प्लेचं षटक बंद करत षटक त्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर त्यानं खूप अपील केली होती. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. विविधता आहे गोलंदाजाकडे. चतुर पद्धतीने गोलंदाजी करतोय. तिखट मारा करतोय. गुडल्या स्पॉटवर चेंडू आदळतोय. फसवे चेंडू टाकतोय. ज्या वेळेस तुम्ही प्रयोग करत असता त्यावेळेस तुम्हाला प्रयोग यशस्वी झालं पाहिजे हे देखील खूप गरजेचं असतं. अति प्रयोग झाला तर त्याच्यावर नक्कीच परिणाम भोगावे लागतात. चांगले प्रयोग करतोय गोलंदाज. डोकेडोकी ठरतोय की काय या फलंदाजांना. अतिशय सुंदर चेंडू हाताळतोय. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाहीये. फलंदाज अक्षय या फलंदाजाला वारंवार दुसरा चेंडू डॉट होतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 1. सुंदर गोलंदाजी करतोय. गोलंदाजीची स्तुती करावी तेवढी कमी. गोलंदाज शरद या गोलंदाजाकडून अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड वर द विकेटना मारा करतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज शरद या गोलंदाजांकडून ज्या वेळेस लेफ्टी बॅट्समन असतो त्यावेळेस लेफ्टी बॉलर असतो त्यावेळेस थोडस लेफ्टी बॅट्समन साठी मारण्यासाठी संधी असते. या चेंडूला फक्त क्लिक केला. क्लास दाखवला या चेंडूवर. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दणदण करीत सी मारेसे पलीकडे एक संघर्षमय चौकार. ठोक डीजे. चेंडू मारलाय त्याच दिशेने चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दणदण करीत सीमारेषे जवळ त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2च धावा मिळतायत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 असताना 8 धावा पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं बंधनकारक षटक होतं ते स्पेल या ठिकाणी हाताळलं गेलं. गोलंदाज शरद या गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चौकाराने जरूर मार खाल्ला मात्र येणारे 5 चेंडू त्याने अतिशय अप्रतिम हाताळले गेले आणि अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या षटकामध्ये मित्रमंडळीने बांधून धरलं या फलंदाजांना. कोणत्याही प्रकारचे वरचढ होऊन दिले नाहीये गोलंदाज शरद या गोलंदाजांना. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन आला गोलंदाज हर्षल. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय आणि सुबत अशी जोडी आपण मैदानावर पाहतोय. ज्यावेळेस डावखुरी हाताचा गोलंदाजी करत होता गोलंदाज शरद मात्र सुबोधला त्याचा फायदा होत होता. तर मात्र या ठिकाणी उजव्या हाताचा गोलंदाज पहिला चेंडू बॅट चेंज लागून चेंडू जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि पहिला मोहरा बाद होतोय तो म्हणजे वरसे संघाचा अक्षयच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन अक्षय.
सलामीचा मुख्य फलंदाज या ठिकाणी बाद झाला अक्षयच्या स्वरूपामध्ये. अक्षयने आपल्या संघासाठी फक्त 1 धावेचं योगदान दिलं. बॅटची एज लागून चेंडू जातोय गलीमध्ये. कार्पेटच्या साह्यानं 1च धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धावेपेक्षा काही नाहीये. या सिंगलना संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर पाहू शकाल 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचं आक्रमण चढवत नाहीयेत फलंदाज. थोडीशी दमट झाली आहे खेळपट्टी. मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलाय वरोषा संघाला. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. जर वरोषा संघानं 25-30 धावांचं जरी टार्गेट ओपन केलं तरी या ठिकाणी मित्र म्हणेन कमबॅक करू शकतो वरोषा संघ. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जर तरच्या गोष्टी पाहायला मिळतात. तलेगाववाडी संघ होता. शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला समजणारच आहे. पण पहिल्या सत्रामध्ये सुंदर गोलंदाजी हाताळता येतं. हा चेंडू खूपच ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय. पंच संगम सरांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. एक अव्वंतर धाव मिळते. या अव्वंतर धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 10 या आकड्यावर. 10 धावा 1 बाद 10 अशी परिस्थिती आहे वरोषे संघाची. स्ट्राईक एंडला डावफिर्याचा फलंदाज खूप अनुभव आहे. अतिशय सुंदर फलंदाज आहे सुबोध. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग रिजन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 1 बाद 10. 1 बाद 10 स्थगिती ठेवली आहे या गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी हाताळतायत. गुडलँड स्पोर्टवर चेंडू आदळले जात आहेत. तिकट मारा पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने गोलंदाजी करतायत गोलंदाज हर्षल याच्या माध्यमातून. प्रेक्षक ओरडतायत चांगली गोलंदाजी कर पाठीराखे टाळ्या वाजवतायत. आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय वानवली संघाकडून. वानवली संघ के.जी. गायकर सर थोडा नौका संघ आहे. म्हणजे प्रथमच मित्र म्हणजे नाईट मध्ये खेळत असतील पण नौका संघ आहे. पण या ठिकाणी यंगस्टार खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अद्यापर्यंत चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजांना 100% देण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज असतील फलंदाज असतील. हा चेंडू तो म्हणतो गेला बघ मात्र या ठिकाणी सुबोधनं दाखवून दिलं. चेंडू ढकलला मिड विकेट रिजन मध्ये. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. ठिकाणी पल्लवित करतोय. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. देखणे फटके पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं सौंदर्य काय असतं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मुख्य फलंदाजीसाठी गेलाय. सलामीला फलंदाजीसाठी करण्यासाठी गेलाय फलंदाज सुबोध. त्याच्या माध्यमातून आता मात्र मोठे फटके येत आहेत. गरज आहे संघाला. कमबॅक करणं गरजेचं आहे. टाळ्या वाजून कौतुक करतायत या फलंदाजाचं. का करू नाहीये. जबरदस्त फलंदाजी करतोय. थोडस दडपण प्रेशर या गोलंदाजावर असेल. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळते. अव्वंतर धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 17 या आकड्यावर. के.जी. गायकर आपण पाहतो एखादा षटकार चौकार आला तर गोलंदाजावर थोडस दडपण असतं आणि त्या दडपणाखाली गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षल. यंगस्टार गोलंदाज आहे. थोडासा प्रेशर घेतलाय. चांगली गोलंदाजी करायला हवी. हा चेंडू जबरदस्त हाताला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि कमबॅक केलं ते म्हणजे गोलंदाज हर्षल. या गोलंदाजानं सुती करावी तेवढी कमी आणि मोठा मासा गळायला लागलाय तो म्हणजे गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षल यानं मात्र बाद केला तो म्हणजे फलंदाज सुबोध. या फलंदाजाला ठोक डीजे.
षटकार मारला होता, एक चौकार मारला होता. वैयक्तिक आपल्या 13 धावांचं त्यानं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. मात्र बाद करण्यात यश आलाय. गोलंदाज हर्षल या गोलंदाजाला थोडंसं कमबॅक केलं, त्यानं ओळखलं, चांगला चेंडू टाकला, प्रचंड वेग दिला होता चेंडूला आणि मात्र बॅट चेंज लागून चेंडू एसटीच्या हातामध्ये गेला आणि यश मिळाला तो म्हणजे गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षल या गोलंदाजाला. सुंदर क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ वरचढ संघ आहेत. हा चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, पंचांकडे पाहतच राहिला. डॉट चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. कमबॅक केलं या गोलंदाजानं, एक षटकार जरूर मारला सोबत या फलंदाजानं, त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी हाताळली गोलंदाज हर्षल या गोलंदाजानं. नऊ धावा खर्च केल्या. एका षटकारानं मार खाल्ल्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली गोलंदाज हर्षल या गोलंदाजानं. फक्त अवघ्या आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. आता येणारं शेवटचं षटक, हाणामारी करणारं षटक, स्लोगरचं षटक असेल, कोण घेऊन येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज देवीदास, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत अजहर शेख. पुढे सरसावून चेंडू ढकलला गेलाय. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धाव मिळते या सिंगलला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर देवीदास खेळतोय आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. सुंदर फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू उडवला गेला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये सोपा झेल सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि याचा फायदा होतोय वरोशा संघाला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर पाहू शकाल 20 या आकड्यावर. 20 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. स्कोरबोर्ड शेवटचं षटक आहे, हाणामारी करण्याचं षटक आहे. अजहर शेख आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. हाफटॅकर चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण केले दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 21. केजी गायकर सर, शेवटचं षटक आहे, हाणामारी करण्याचं षटक आहे. या षटकामध्ये एखादा षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. कारण 30 धावांचं जर टार्गेट ओपन केलं तर निश्चितच टोटल जर दिली समोर टीम वानिवली संघाला तर टफ फाईट मॅच पाहायला मिळू शकते. रफ अँड टफ अशी मॅच होऊ शकते. कारण वानिवली संघ ताकदीचा संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती वानिवली संघाच्या फलंदाजांना. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. एक्झिक्यूट केला मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना चित्त्याच्या चपलायानं. आणि या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 धावा. शेवटचं षटक, हाणामारी करण्याचं षटक, स्लोगरचं षटक आहे. त्या षटकामध्ये किती टार्गेट जमा करतायत हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे वरोसे संघ. स्ट्राईक सोडली नाहीये आझाद या फलंदाजांना. एकच धावेवर समाधान मानतायत. आपण जे मी म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या दोन्ही गोष्टी हव्या असतात. त्या प्रकारे फलंदाजी चांगली करतोय फलंदाज देवीदास. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. मात्र एकेरी दुहेरी धावा घेतोय. एकेरी धाव्यांसाठी त्याला यश मिळतोय. हा चेंडू फुलटच लाईनचा चेंडू होता. खराब चेंडू होता. लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. बिमरचा पायचा आमचे
तिसरे पंच आहेत संतोष पवार सर, चेक करतायत, डिसिजन पेंडिंग आहे. फेर डिरवली आहे आणि या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 23 धावा आणि 24 धाव्यांची गरज आहे. ती म्हणजे वानिवली संघाला. छोटं टार्गेट आहे, मोठं करणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. तसं पाहिलं तर 8ची सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकामध्ये. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं गेलं तर 8च आहे वानिवली संघाच्या पुढे. चोवीस धावा झाल्या, 25 धाब्यांची गरज आहे. स्पीडअप करा, अजून आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत. यानंतरचा सामना असेल लगेच सामना चालू करायचा. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. वरोशे संघ वेळ करायचा नाही. अजून एक सामना खेळवायचा आहे आम्हाला. पाटेचं 6 वाजतील वाटतंय, तर थोडा स्पीडअप करा, सहकार्य करा. वरोसा विरोधात वानिवली अशी लढत आपण पाहतोय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना केजी गायकर सर जर विचार केला तर तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी केली वानिवली संघाच्या गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी केली. थोडंसं जकडून धरलं फलंदाजांना, हवी होऊन दिला नाहीये. मी तर म्हणेन वरोशे संघाच्या फलंदाजांना. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज झालाय. जे पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनकारक षटक आहे, ते षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज सोबत भोसले. अष्टपैलू असा खेळाडू. फलंदाजी करत असताना त्यांना जबरदस्त फलंदाजी केली. 13 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आता गरज आहे गोलंदाजी करण्याची. मी तर म्हणेन 8ची रिक्वायर्ड रन रेट असेल ते म्हणजे वानिवली संघापुढे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल. दोन्ही मुख्य फलंदाज मैदानावर रवाना होत आहेत. जयेश आणि वैभव अशी जोडी मैदानावर आपण पाहतोय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सोबत तयार होतो खेळण्यासाठी जयेश. नॉन स्ट्राईकला वैभव. वानिवली संघाच्या आक्रमक जोडी मैदानात. शॉर्ट स्क्वेअर लेग
दोन शतकचे मिड विकेटच्या दिशेने एक पाहतोय आपण, दुसरा लॉंग ऑनच्या दिशेने पाहतोय, लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुढचा चेंडू असणार फ्री हिट. पाली संघाचा संघनायक आणि धारणी संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. जाऊया आपण 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना पहिला चेंडू नो बॉल आणि पुढचा चेंडू असणार फ्री हिट. गोलंदाज तयार. अतिशय वेगवान चेंडू होता, कुठलाही खेळण्याचा प्रयत्न दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगत धावसंख्या स्थिर असणार आहे. धावसंख्या धावपलकावर आहे ती फक्त 1. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुबोधने अतिशय वेगवान चेंडू हाताळला, कुठलाही खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये फलंदाज जयेशने. चेंडू आणि धावसंख्या टोटल 0. एकूण धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. बिनबाद एक दमदार सुरुवात. लेफ्ट हँड राऊंड मारा करतो. हा चेंडू बॅटची कडा घेतली, शॉर्ट टर्न चेंडू अडवणार, उचलणार, फेकी करणार, एक धाव रोखू शकत नाहीये. धावपलकावर धावा टोटल 2 धावा. जयेश खेळतो 1 या धावसंख्येवर. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावा आल्या धावपलकावर टोटल 2 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांचं छोटं टार्गेटच आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला, पंचाने पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला. पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. टोटल धावसंख्या धावपलकावर आहे ती 3. 25 धावांचं टार्गेट होतं. 18 चेंडू छोटस टार्गेट होतं, पण इथे मात्र 2 चेंडू नो बॉल टाकलेत. चालू करायचं सामना लगेच. अजून एक सामना खेळवायचा आहे. सुबोध पहिला चेंडू नो बॉल, दुसरा चेंडू डॉट, नंतर 1 धाव, नंतर चौथा चेंडू नो बॉल. आतापर्यंत षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. टोटल धावा धावपलकावर 3 धावा. अजूनही 22 धावांची गरज असणार आहे. फिल्डिंग लावा लवकर, खूप उशीर झालाय. जयेश आणि वैभव धारणी संघाचा संघनायक आणि पाळी संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाळी संघाचा संघनायक इथं आलेला आहे. धारणी संघाचा संघनायक या आपण टॉस करण्यासाठी, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. स्कोरबोर्ड बिनबाद 3. अजूनही चेंडू शिल्लक असणार. 16 आणि जिंकण्यासाठी फक्त 22 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड मारा करतो. हा चेंडू खेळून काढलाय. बिडनला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. निर्धाव चेंडूची सांगत होती. धावसंख्या स्थिर असणारी धावसंख्या एक धावपलकर टोटल 3 धावा. समीकरण पाहायचं झालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. पण इथे मात्र पंच आमच्याकडे ओलतात. पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. अवंत धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतोय टोटल 4 या धावसंख्येवर. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. सिंगनी धावसंख्या पाहिजे. धावपलका स्कोरबोर्ड बिनबाद 5 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे. वानिवली संघ जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज असणार आहे. वरसे विरुद्ध वानिवली असा सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ बार्डे संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू असणार आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. हा चेंडू अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, दमदार चौकार.
9 या ठिकाणी टॉस केलं जात आहे. राहुल यादव यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. धारणी विरुद्ध पाळी असा सामना होणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. खरं तर पंचांची कसोटी पाहायला मिळते या मैदानावर. आमचे संगम भोईर असतील, शिवदास वाघमारे असतील, संतोष पवार असतील. हा चेंडू घर फिरले की घरचे वासे फिरतात अशी अवस्था पाहायला मिळते. 1+4 असं 5 धावा आल्या धावफलकावर. टोटल धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 25 धावांचं छोटस टार्गेट होतं. अशा वेळी गोलंदाजी चांगली करायला हवी होती, पण इथे मात्र सुमार कामगिरी करतो पहिला गोलंदाज सुबोध. थोडी खराब कामगिरी करतोय. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूचा सामना आहे. जिंकण्यासाठी अजूनही पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आलेला माइटी हिट. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती, कोशिश करने कभी हार नहीं होती. सो सोनार की तो एक लोहार की हे दाखवून दिल्या फलंदाजाने. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. वीस धावा धावफलकावर. एक षटकाचा खेळ. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावा त्या टोटल 20 धावा. अजूनही येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. क्रमांक 2 चा गोलंदाज तयार. साहिल निकलजे हा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट पॉइंट आणि स्री मिडऑफच्या मध्ये चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज. टोटल धावसंख्या धावफलकावर 21 धावा. अजून 4 धावांची गरज असणारी वानिवली संघाला. वानिवली संघाने आपले इरादे स्पष्ट केलेत. रजनीमध्ये खेळतोय, भरपूर अनुभव आहे. खालापूर तालुक्यातील हा संघ आहे, पण आज मात्र मास्टर माइंड दिवेश सांगतोय की मीच हा प्लॅनिंग केले. आज कसं खेळायचं, काय कशा क्रमांक कोण टाकायचं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका पाहायचंय. चेंडू जातोय शॉर्ट टर्मनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. टोटल धावफलकावर धावा त्यात एकूण 23 धावा. फक्त 2 धावांची गरज असणारी वानिवली संघाला. दोन धावांची गरज असणार आहे. चेंडू खेळून काढलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एकेरी धावसंख्या 24. फक्त एका धावेची गरज असताना वानिवली संघाला. टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय मोरबे संघाने. टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय तलेगावडी संघाने. आणि ह्या टॉप 8 मध्ये आले का? दरम्यान चेंडू जातोय सी मारेशी बाहेर. विजय संपादन केलंय. दोन्ही संघाचे हार्दिक स्वागत.